डीएनए रिपोर्ट्स लवकरात लवकर. एक प्रतिमा आणि प्रिया आणि दुसरं प्रिया आणि ॲक्युरेट रिपोर्ट तुम्हाला वेळेत मिळेल. त्यात जे प्रियाचं सॅम्पल आहे त्याच्या जागी हे सॅम्पल वापराय. ते शक्य नाही. हे काम केलंस तर हा दागिना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ह्या मालिकेचा रिव्ह्यू. तर सायली आता प्रतिमात्यांकडे आलेली असते. त्यांनी तिला फ्रूट सॅलड खायला दिलेलं असतं. ते सायलीला खूपच आवडतं. सायली म्हणते की प्रतिमात्या, खरंच खूप छान झालं आहे. तुम्ही अशी चव आणता तरी कसं बरं, काय टाकले यात? त्या म्हणतात की अगं काय नाही टाकले, नेहमीचीच फळं आहेत. सायली म्हणू लागते की नाही प्रतिमात्या, खरंच खूप छान लागते. सायली आता मनापासून ते फ्रूट सॅलड खात असते तर सुमन काकू म्हणू लागतात, अगं आईच्या मायेचं प्रेम आहे, बाकी काय, फळं तर नेहमीचीच आहेत. सायली म्हणते की अगदी खरं आहे. सायली अगदी मनापासून ते खात असते आणि प्रतिमात्या तिच्याकडे पाहू लागतात. मनाशीच म्हणतात की सायली किती आनंदाने आणि मनापासून हे फ्रूट सॅलड खात आहे ना. तिच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की फक्त पोटच नाही तर मनसुद्धा भरलं आहे. तर अशी दाद फक्त एका मुलीकडूनच आईला मिळते. प्रतिमात्या त्या सायलीकडे बघू लागतात. सगळं काही ज्यावेळी प्रिया पाहते त्यावेळी मात्र तिला राग येतो. ती आता रागानेच प्रतिमात्यांना म्हणते की आई, हेड मसाज झाला आहे ना, मी झोपते आता जाऊन. खूप रागातच ती बोलते आणि तिथून निघून जाते. प्रतिमात्या आता जरा नाराज होतात. तर सायली म्हणते की प्रतिमात्या, आज तरी तुमच्यामध्ये आणि हिच्यामध्ये प्रेमळ क्षण अनुभवायला मिळतील असं वाटलं होतं, पण असं दिसत नाही आहे. प्रतिमात्या म्हणतात की नाही गं, तिच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. मी उगाच ते पार करायला जाते, जाऊ देत, कारण ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही आहे. मात्र सायलीला वाईट वाटतं. सुमन काकू म्हणतात, बहिणी मी तेलाची वाटी आतमध्ये ठेवून येते. प्रतिमात्या म्हणतात, अगं त्यात तेल आहे, कारण तन्वीने ते नीट लावूनही दिलं नाही आहे. गेली रागाने रूममध्ये निघून. सायलीला म्हणतात की सायली, तुला तेल लावू का, आहे यात तेल. तर आता सायली म्हणते की ॲक्च्युली ना, जेव्हा तुम्ही तन्वीला तेल लावत होतात ना प्रतिमात्या, तेव्हा मला खरंच असं वाटत होतं की तुम्ही मलासुद्धा तेल लावावं, पण मला असं बोलता नाही आलं. तर त्याच वेळेला आता सायली खुश तर झालेली असते. ती प्रतिमात्यांना एकदम आता तिला ते आईसारखं मिळणारी माया हवीशी वाटते, कारण ती तिला कधी मिळालेलं नाही आहे ना. मग आता प्रतिमात्या तिच्या डोक्याला तेल लावत असतात आणि आता ती म्हणत असते की मला ना असं म्हणजे तुम्हाला बोलता नाही आलं, खरंच मला हा क्षण अनुभवायचा होता आणि मला तो अनुभवायला सुद्धा मिळाला. तर त्या म्हणतात की अगं मग तू बोलली का नाहीस, लेकीच्या केसांना तेल लावायला आईला कधी त्रास होतो का? पण हे तुला नाही कळणार, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल. प्रतिमात्यांचं बोलणं ऐकून सायली विचार करू लागते. ती म्हणते की प्रतिमात्या, मला एक सांगा ना, या अगोदर पण तुम्ही मला असं तेल लावून दिलं होतं का? प्रतिमात्या म्हणतात की नाही गं, पण तरीसुद्धा असं का वाटतं की ह्या गोष्टी आधी घडल्या आहेत. आता काहीतरी गोष्टी सायली आणि प्रतिमा दोघींनी आठवू लागतात. दुसरीकडे साक्षी आता प्रियाला फोन करते आणि प्रिया रागानेच म्हणते साक्षीचा फोन, परंतु साक्षी फोन उचलते. प्रिया काही बोलण्या अगोदर साक्षी म्हणते, प्रिया मी तुमच्या घरी येत आहे, आता सगळं काही तू मॅनेज करून ठेव. प्रिया म्हणते, वेडी आहेस का तू, तुला कळते का? साक्षी म्हणू लागते, मी हे सगळं काही फुकटात करत नाही आहे. तुला अगोदरच बँकेत पैसे पाठवले ना, मग तुम्हाला अडवू शकत नाही. आता सगळं काही तुला मॅनेज करावंच लागेल. आता प्रिया म्हणते की पण मी सुभेदारांच्या घरी नाही आहे, मी किल्लेदारांच्या घरी आहे. साक्षी विचारते, आता घरी कोण कोण आहे? तर प्रिया म्हणू लागते, सायली अर्जुन नाही आहे, बाकी सगळे सुभेदार घरीच तर पडलेले असतात नेहमीसारखे. साक्षीमध्ये बरं ठीक आहे, आता मी सगळं मॅनेज करेन, तुलाही करावं लागेल. मी फोन ठेवते. आता प्रियाचं काही बोलणं ऐकून न घेता साक्षी फोन ठेवते. प्रिया म्हणू लागते, हिचं डोकं फिरलंय की काय, जर हिने काही चुकीचं केलं ना तर आता ती जरा घाबरते. दुसरीकडे साक्षी म्हणू लागते, जर आता सायली आणि अर्जुन घरी नसतील तर ही संधी आहे सुभेदारांच्या घरी जाण्याची आणि सचिनला भेटण्याची. आता काहीही झालं तरी मला जाऊन सचिनला भेटायचंच आहे. तर आता साक्षी सुभेदारांच्या घरी निघालेली असते. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमात्या आणि सायली दोघी विचारात हरवून जातात. सुमन काकू त्यांच्याकडे बघू लागतात आणि त्यांना भानावर आणतात. कुठे हरवला तुम्ही दोघीही, असं त्या विचारतात. सायली खुश होते. प्रतिमात्या म्हणतात की दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणू लागतात की खरंच काही जादू आहे ना तुमच्या हातात. सर सायली आता तिच्या केसांना तेल लावून घेतल्यावरती ती सारखं आता बघू लागते. माझ्या मनावरचा ताण कमी झाला असे ती सांगू लागते. आता सायलीला प्रतिमात्या प्रश्न करतात, सायली एवढा कसला ताण आलाय तुझ्या मनावर? सायली मनाशीच म्हणते की प्रतिमात्या, खरंच या क्षणाला माझा ताण खूप कमी झाला आहे. तर आता प्रतिमात्या, एक सत्य समोर आणायचं आहे, पण ते सत्य समोर आणल्यानंतर सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. एक आई म्हणून तुम्ही म्हणजे आयुष्य बदललंच ना. सायली विचार करत असते. प्रतिमात्या सायलीला विचारतात, काय गं, सांग ना, एवढा कसला ताण आलाय तुझ्या मनावर? सायली म्हणते, हो प्रतिमात्या, आजकाल तन्वी सगळ्यांशीच गोड बोलत आहे, सगळ्यांशी नीट वागत आहे, यामागे त्याचा काहीतरी हेतू असेलच ना. मला वाटतं की आत्तापर्यंत तिने घरातील सगळ्यांना त्रास दिला आहे, पण पुन्हा आता तसं व्हायला नको होतं, ज्यामुळे घरातील सर्वजण दुखावले जातील. आता सायली आणि प्रतिमात्या यांच्या गप्पा चालू असतात.
सुमा काकू मनाशीच म्हणतात, मगाशी वहिनींना तन्वीशी खूप गप्पा मारायच्या होत्या, मन मोकळेपणे बोलायचं होतं, मात्र तन्वी तिला बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीच आहे ना. प्रतिमा वहिनीशी काही बोलायचं नव्हतंच तिला. सायलीशी बोलल्यानंतर त्यांना हलकं तरी वाटेल. सायली आणि वहिनींचं नातं काय आहे माहीत नाही, परंतु जर असंच नातं तन्वी आणि वहिनीमध्ये असतं तर आता सुमन काकू पण असा विचार करत असतात. दोघींच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. तर आता असं सुभेदारांच्या घरामध्ये असं बघायला मिळतं की कल्पनाताई, विमल सर्वजण अस्मिताच्या बाळाला खेळवत असतात. त्याचवेळी सचिन तिथे म्हणजे रागानेच येतो आणि म्हणू लागतो, अस्मिता, मी अजून वाट पाहू शकत नाही. आत्ताच बँकेत जातोय आणि तुझ्या बँकेचं नक्की अकाउंटचा काय प्रॉब्लेम झाला हे मला बघायचं आहे. तुझे डॅड खूप बिझी आहेत ना, त्यांना वेळच नाही आहे. मग आता हे सगळं मलाच करावं लागेल. तर आता मला चैन पडत नाही आहे. अस्मिता म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ नये. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात की अस्मिता, अगं त्या बँक मॅनेजर तुझ्या डॅडचं चांगलेच ओळखीचे आहेत. तुझे डॅड त्याच्याशी बोलणार होते. मग तू ह्या सचिनला इथे का पाठवलं? तू होकार का दिलास? अस्मिता कल्पनाताईंना म्हणते की मम्मा, डॅड जर एक फोन करायला इतका उशीर लावणार असतील तर डॅडची ओळख असून उपयोग काय? त्याच वेळेला नेमकं आता साक्षीची एंट्री झालेली असते. साक्षी म्हणू लागते की जुने पुराणे कपडे द्या, नवी कोरी भांडी द्या. साक्षीने वेश बदललेला असतो आणि ती सुभेदारांच्या घरात एंट्री करते. साक्षी आवाज देत असते, ओ ताई, जुनी पुराणे कपडे आहेत का? काही जुनी भांडी वगैरे असतील तर द्या. कल्पनाताई विचार करू लागतात. विमलसुद्धा अचानकपणे ह्या ताई घरात कशा काय आल्या असं दोघींना आता वाटत असतं. कदाचित आल्या असतील. बरं झालं. विमल, स्टोअरूममध्ये काहीतरी कपडे ठेवलेले आहेत, ते घेऊन ये बरं. अस्मिता विमलताईंना म्हणते. हो, माझ्या रूममध्येच आणि कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये जे कपडे ठेवलेले आहेत ते पण काढून आण. आता विमल जाते आणि ते करायला लागते. तर आता इकडे कल्पनाताई म्हणू लागतात की कढई वगैरे मी बाहेर काढून घेते, माझ्याकडे आहे तसं वस्तू, मी बघते जरा. तर आता त्यांना आवाज येत असतो. साक्षी म्हणत असते की ताई, थोडं पाणी द्या ना. कल्पनाताई म्हणतात की बरं ठीक आहे. कल्पनाताई पाणी आणण्यासाठी आत जातात. त्यावेळी मात्र साक्षीने मोकळा श्वास घेतलेला असतो. साक्षी कल्पनाताई समोर येणार म्हणून घाबरून गेलेली असते. इकडे सचिन अस्मिताला म्हणतो जरा बँकमध्ये जाऊन येत असतो, त्यामुळे तो घराबाहेर पडलेला असतो. साक्षी सचिनला आवाज देते आणि म्हणते की साहेब, जरा ही टोपली खाली उतरवून द्या, खरंच खूप लई जड आहे, जरा उतरवून द्या ना. आता सचिन अस्मिताकडे पाहतो. अस्मिता उतरवायला सांगते. त्याचवेळी साक्षीच्या डोक्यावरची टोपली उतरवत असतो. मात्र साक्षी खऱ्या आवाजात सचिनशी बोलत असते, म्हणजे बँकेत जायला वेळ आहे पण मला भेटायला वेळ नाही. आता साक्षीचा हा आवाज ऐकल्यानंतर सचिनला धक्का बसतो. त्याचा चांगलाच आता त्याला घाम फुटलेला असतो. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी असं पाहायला मिळतं की प्रतिमा आत्या 1 मिनिट म्हणजे सायलीला म्हणतात की काय गं, काय झालं सायली? प्रतिमा आत्या, तुम्ही तर नेहमी सगळ्यांची सेवा करतात, मग तुम्हाला कोणी मालिश करून दिलं तर? थांबा, तुम्ही इथे बसा, मी पण तुमच्या केसांना तेलाची मालिश करून देणार आहे. प्रतिमा आत्या म्हणतात की नको गं, काही गरज नाही आहे, मुलींचे लाड तर व्हायलाच पाहिजे ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात की आजच केस धुतले, त्यामुळे तेल नको लावू, फक्त तुझ्या हाताने मला डोक्याला जरा मालिश करून दे. मग आता सायली म्हणते ठीक आहे. सायली प्रतिमा आत्यांना खाली बसवताना डोक्याला मालिश करत असते. मग आता सायली, तुला अशी सवय आहे का गं? सायली विचारते, कोणती सवय? प्रतिमा आत्या म्हणतात की म्हणजे तुझ्या जर केसांना कोणी तेल लावून दिलं तर मग त्याला म्हणायचं की थांब, मी सुद्धा केसांना तेल लावून देते. सायली म्हणते की हो, आश्रमात असताना सुद्धा आम्ही असंच करायचो. प्रतिमा आत्या म्हणू लागतात की बघितलंस का सुमन, सायली आणि तन्वीच्या सवय किती सारख्या आहेत. सायली म्हणते का, काय झालं? सुमन काकू म्हणतात की अगं सायली, आज प्रतिमा बहिणीने तन्वीच्या 2 वेळा परीक्षा घेतल्या. दोन्ही वेळा ती फेल झाली. मात्र बहिणीने तिच्या आवडीचं जेवणही बनवलं, ते सुद्धा जेवणाला तिने नकार दिला. आणि आता प्रतिमा आत्या म्हणतात की तेलाने मालिश करणं ही सुद्धा एक प्रकारची परीक्षाच होती, तर त्यातसुद्धा ती नापास झाली. मला वाटतं की तन्वी म्हणले असते की थांब आई, मी सुद्धा तुझ्या केसांना तेल लावून देते, पण असं घडलंच नाही गं सायली. शेवटी ती दोन्ही परीक्षेत नापासच झाली. सायली म्हणते की मात्र परीक्षा तुझी झाली आहे, तू मात्र ह्या परीक्षेत पास झाली सायली. असं वाटतं आपण दोघींनी एकमेकींच्या केसांना तेल लावून दिलं. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, असं जर घडलं असेल तर ह्या 2 वर्षात घडलं असेल ना, पण ह्या 2 वर्षातली गोष्ट आपल्याला का आठवत नाही आहे? मात्र प्रतिमा आत्या म्हणतात की मला तर काहीच कळत नाही आहे. माझा प्रश्न इथेच राहिला, तन्वीबद्दल माझ्या मनात प्रेम, माया, ममता, आपुलकी, आपलेपणा, मातृत्व का वाटत नाही आहे? सायली म्हणते, प्रतिमा आत्या, या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे. ती मनाशीच म्हणते. प्रतिमा आत्या, जर या प्रश्नाचं उत्तर मला माहिती असून सुद्धा मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. काही दिवसातच ते तुमच्या समोर येणार आहे, कारण तुम्हाला होणारा त्रास मला नको वाटतोय. तर आता सायली मनातच सगळं बोलते आणि आता प्रतिमा आत्यांच्या केसांचं सॅम्पलसुद्धा तिला मिळालेलं असतं. तर त्या केसांचा मसाज करून झाल्यानंतर आता ती परत आता शांत विचार करू लागते. दुसरीकडे सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी, सचिनला
तुला मी म्हटलं होतं कोणत्याही परिस्थितीत मला भेटायला ये. तू आला नाही म्हणून मलाच इथे यावं लागलं. पण हा तर खूप घाबरलेला असतो कारण अस्मिता पण तिथेच असते. बाळाला खेळवण्यामध्ये मग्न झालेली असते ती. तर आता यातलं तिला काहीच माहिती नसतं. सचिन साक्षीला म्हणतो, "साक्षी, तुला कळतंय का तू हे काय करतेस? अगं तुला कोणी ओळखलं तर? प्लीज जा ना इथून, निघून जा इथून." साक्षी म्हणते की "का? मला टोपली जड झाली आहे ना." कारण आता कोणीतरी तिथे असतं आणि त्यामुळे सचिन म्हणतो, "नाही, काहीच नाही उतरवणार." असं म्हणत सचिन घाबरतो आणि टोपली खाली उतरवतो. कारण साक्षीचा रिअल आवाज ऐकेल आणि काहीतरी गडबड होईल, त्यामुळे तो तो घाबरतो. कल्पनाताई आता साक्षीसाठी पाणी घेऊन येतात, परंतु साक्षीला पाणी कसं प्यावं काही कळतच नाही. कल्पनाताई चेहरा समोर लपवत असते ती. कल्पनाताई म्हणतात, "अगं काय झालं? पाणी हवं होतं ना, मग पी ना पाणी." साक्षी कल्पनाताईंकडे पाहते आणि त्याच वेळी अस्मिताचं बाळ रडायला लागतं. अस्मिता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते काही केलं शांत होत नसतं. कल्पनाताई त्यासाठी घरात निघून जातात. आता साक्षी सचिनकडे पाहते आणि सचिनला खूप म्हणजे राग आलेला असतो. दुसरीकडे बघायला मिळतं प्रिया मोबाईलमध्ये बिझी असते. ती आवाज देत म्हणते, "आई, अगं माझा ब्लू कलरचा ड्रेस कुठे आहे?" सुमन काकू म्हणतात, "थांब मी शोधून देते." असं म्हणून त्या आता ड्रेस शोधण्यासाठी निघून जातात. त्याच वेळेला प्रतिमात्यांना रविराज सरांचा फोन आलेला असतो. प्रतिमात्या म्हणतात की फोन आलाय त्यांचा. प्रतिमात्या फोनवर बोलण्यासाठी निघून जातात. आता ही संधी असते सायलीने तिने घेतलेले सॅम्पल आपल्या पर्समध्ये ठेवण्यासाठी. इथे मात्र प्रिया मोबाईलमध्ये असते. मोबाईलमध्ये पाहतच ती चाललेली असते. त्याचवेळी तिचा पाय अडखळतो आणि ती पडणार असते तर सायली तिला सावरते. सुमन काकू आवाज देत म्हणतात, "काय गं तन्वी, काय चाललंय? तुझं लक्ष कुठे आहे? मोबाईल जरा बाजूला ठेवत जा. बघ ना." प्रतिमात्या म्हणतात की "तन्वी, तुला लागलं का?" प्रिया म्हणते, "नाही, मी ठीक आहे." सायली प्रतिमात्यांना म्हणते, "मी येते हां ताई." प्रतिमा म्हणतात की "बरं ठीक आहे." प्रिया म्हणते, "मी सुद्धा येते कारण मला आता घरी जायला हवं." सुमन काकू म्हणतात, "अगं तन्वी, तू दिवसभर इथे राहावं अशी प्रतिमा वहिनींना मनापासून इच्छा होती. एक दिवस तरी राहा." सायली म्हणते, "नक्कीच राहील." सायलीला प्रिया म्हणू लागते, तू तुझ्या म्हणजे "मी तुझ्यासोबत येऊ का?" सायली म्हणते, "अगं कशाला? एक दिवस राहून घे ना, त्यांचा एवढा आग्रह आहे तर." सुमन काकू म्हणतात, "हो ना, अगं तन्वी, एक दिवस राहा ना." तर आता तरीसुद्धा प्रिया म्हणते की "नको, मला घरी जायचं आहे." सायली म्हणते, "कशासाठी? काही काम आहे का महत्त्वाचं?" प्रिया महत्त्वाचं म्हणते की "महत्त्वाचं काम नाही आहे, परंतु इथे बाबा आले तर त्यांना हे आवडणार नाही. उगाच ते राग करतील. त्यापेक्षा मी माझ्या घरी बरी आहे." प्रतिमा म्हणतात की "काही होणार नाही, कारण तुझे बाबा इतक्यात येणारच नाही. ते कोल्हापूरला गेलेले आहेत." प्रिया म्हणते, "आई, मला इथे राहण्यासाठी आग्रह नको करूस. खरं सांगू का?" प्रतिमा आत्या म्हणतात की "अगं, जर मी घरी गेली नाही तर माझ्या अगोदर सायली घरी जाईल आणि घरच्यांचे कान भरवेल. ती माझ्याशी नीट वागतच नाही पूर्वीसारखी. आता ती बदलली आहे." प्रतिमा आत्या म्हणतात की "असं का करेल? अगं काहीही बोलू नको. सायली तशी नाही." पण प्रिया म्हणते, "अगं आई, तुला नाही माहिती, ती आता बदलली आहे. जेव्हा मला घराच्या किल्ल्या दिल्या ना आईंनी, तेव्हा तिने त्या तिजोरीच्या चाव्या मिळवण्यासाठी माझ्याशी भांडण केलं. मला पार मारायला धावली ती. माझ्यावर तिने म्हणजे वारसुद्धा केले." हे ऐकून तर प्रतिमा आत्यांना विश्वासच बसत नाही. सुमन काकू म्हणतात की "तन्वी, अगं प्रिया, तू एवढं सगळं म्हणजे बोलतेस ते खरं आहे का?" तर आता ते दोघी काळजी करू लागतात. तर आता प्रिया काही ऐकून न घेता घरी जाण्यासाठी निघते. त्याचवेळी सायलीकडे जी पर्स असते त्याची ती चेन लावते. प्रिया मनाशीच विचार करते की ही पर्सची चेन का घट्ट लावत होती. मला स्वतः सोबत घरी घेऊन जायला सायलीच्या मनात, परंतु सायली प्रियाला काही कळू देत नाही. सायली म्हणते, "मी सुद्धा येते." असं म्हणत सायली आणि प्रिया निघू लागतात. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं विमल ते आता भरपूर कपडे असे साक्षीच्या समोर आणून ठेवतात. "हे घ्या ताई." साक्षीला म्हणतात, "सगळे कपडे बघून घ्या. कोणते भांडे हवेत ते सुद्धा बघून घ्या." कल्पनाताई म्हणतात की "नाही नको, आम्हाला भांडी नको आहेत. फक्त तू कपडे घेऊन जा." असं म्हणत "तुम्हाला भांडं घ्यावंच लागेल." अस्मिता म्हणते, "मम्मा नको गं, बोलतेस तर कढई हवी आहे." कल्पनाताई म्हणतात की "बरं ठीक आहे, चल." असं म्हणत आता अस्मितासुद्धा बाहेर येते आणि विमलताई भांडे बघून घेत असतात. साक्षी ते कपडे सगळे आपल्या काठोड्यात ठेवत असते. सचिनला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. कल्पनाताई अस्मिता त्या कढई बघत असतात. सचिन अजूनही तिथेच असतो. अस्मिता म्हणते, "सचिन, अरे तू बँकेत जाणार होतास ना, निघाला नाहीस का? जा ना." तर आता तेवढ्यात सचिन म्हणतो की "लंच ब्रेक झाला असेल. उगाच इथे वेळ फुकट जाईल. मला उशिराच जावं लागेल." अस्मिता म्हणते, "बरं ठीक आहे. तू एक काम करतोस का? बाळाला घे ना. मी जरा कढई बघते, भांडी बघून घेते." आता सचिन म्हणतो, "बरं ठीक आहे." अस्मिताच्या बाळाला ज्यावेळी सचिन हातात घेतो त्यावेळी साक्षीला खूप राग आलेला असतो. सचिनकडे ती रागाने बघत असते. अस्मिता म्हणते, "बरं ठीक आहे ताई. आता ही कढई आणि पातेलं आणि अजून काही तुम्हाला भांडी हवी आहेत का? एवढे कपडे चांगले चांगले दिले आहेत." साक्षी म्हणते, "नाही हो ताई, तसं नाही. चालतंय. एक कढईच तुम्हाला मिळेल." आणि अस्मिता म्हणते, "अगं कसं? अगोदर मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला जेवढी भांडी लागतील तेवढी तुम्ही द्यावी लागतील. त्यामुळे आम्ही एक चांगले कपडे दिले तर तुम्हाला द्यावेच लागतील." साक्षी म्हणते, "नाही हो ताई, नाही तसं नाही चालणार." कल्पनाताई म्हणतात की "बरं, तो डबा तरी दाखव."
परंतु साक्षीला आता काहीच दाखवायचं नसतं, तिचं लक्षसुद्धा नसतं. अस्मिताच्या ते लक्षात येतं. ती म्हणते की हो ताई, तुमचं लक्ष कुठे आहे? डोक्यावरचा पदर आधी बाजूला करा. तर आता तुमचं लक्षच नाही आहे. एवढे कपडे दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक कढई द्यायला एवढा प्रॉब्लेम का होतोय? असं साक्षी विचारू लागते. पण आता ती पदर काढू शकत नाही आहे, कारण तिचा खरा चेहरा यांना दिसला तर आता सचिन खानाखुना करत असतो आणि नकार द्यायला लागतो की पदर काढू नकोस. तो माफी मागत असतो. अस्मिता म्हणते हो ताई, तुमचा पदर बाजूला करा. त्यावेळी साक्षी तिचा पदर बाजूला करते, परंतु चेहऱ्याची एक बाजू दाखवते आणि एक बाजूचा भाग भाजलेला आहे असं सांगते. तर आता कल्पनाताई म्हणतात की तू भाजले आहेस का? तर आता ती म्हणते की नाही, नवऱ्याने डाग दिलाय. मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते की कसं असतात ना नवरे, बायकोच्या प्रेमाची कदरच नसते. त्यावेळी साक्षी सचिनकडे बघते. त्यानंतर साक्षी म्हणू लागते की घ्या ना ताई, तुम्हाला ही 4 भांडी हवी आहेत ना, तसं तुम्हाला हवंय ते तुम्ही घ्या. तुम्ही किती घेण्याचा प्रयत्न केला तरी माझं आहे ते मलाच मिळणार. तेव्हा मात्र कल्पना त्याने अस्मिताला काहीच कळत नसतं, कारण ती असं कोड्यात बोलत असते. अस्मिता म्हणते हो ना, तू असं का म्हणाली? साक्षी म्हणते की काही नाही, तुम्ही भांडी घेतली ना माझ्याकडून, म्हणून मला खूप आश्चर्य वाटलं. बाजारात जाऊन विकेल बाकीची. तुमच्या जरा नवऱ्याला सांगता का की ही टोपली मला उचलून द्यायला? अस्मिता म्हणते हो. सचिन, जरा ह्या बाईला हेल्प कर रे. सचिन आता मदत करायला जातो. अस्मिता, कल्पना, विमल आता भांडी घेऊन घरात निघून जातात. साक्षी सचिनला म्हणते की तू मला भेटायला आला नाहीस, परिणाम काय होऊ शकतात हे तुझ्या लक्षात आलं का? मी तुझ्या घरीच येईल डायरेक्ट. सचिन म्हणतो सॉरी, पण तुला भेटायला मला इथून निघता तर यायला पाहिजे ना. साक्षी तिथून जायला लागते. सचिन मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो. इकडे सायली आणि प्रियासुद्धा घराच्या दिशेने आलेले असतात. सायली आणि प्रिया रिक्षाने येतात तर अर्जुन आपली कार घेऊन सुभेदारांच्या घरी म्हणजे आपल्या घरी येतो. अर्जुन कार लावतो, कारमधून उतरतो. त्यावेळी सायली आणि प्रिया उतरतात. अर्जुन सायलीकडे म्हणजे सायली अर्जुनकडे येते आणि प्रिया मुद्दामून नाटक करत सायलीला आवाज देत असते. सायली, अगं 50 रुपये सुट्टे आहेत का? सायली आपल्या पर्समधले पैसे काढते. त्याचवेळी प्रिया डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते की सायलीच्या पर्समध्ये नक्की काय आहे. प्रियाला काही दिसत नाही. आपले 50 रुपयाची नोट काढून सायली त्या रिक्षावाल्याला देते आणि निघून जाते. आता प्रिया म्हणते की हिच्या पर्समध्ये नक्की काय आहे हे आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे. अर्जुन सायलीला विचारतो की काम झालं का? अर्जुन सायलीला म्हणतो की म्हणजे प्रियाला डाऊट तर आला नाही ना? सायली म्हणते अजिबात नाही. प्रिया सायली अर्जुन समोर येते. त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आता प्रिया म्हणते की काही नाही, जाते मी इथून. तर आता अर्जुन आतमध्ये म्हणजे जातो आणि म्हणतो की आम्ही थोड्या वेळात येऊ, तू जा पुढे, कारण ती थांबलेली असते. तर आता सायली म्हणते जा ना पुढे तू, आम्ही येतोय मागून. सायली प्रियाला पुढे जायला सांगते. प्रिया मागे बघत पुढे जात असते. आता साक्षीसुद्धा घराकडे पाहतच पुढे निघालेली असते. दोघांचंही लक्ष नसतं आणि दोघे एकमेकींच्या समोर येऊन धक्का लागून आता साक्षीच्या डोक्यावरची जी काही टोपली असते त्यातले भांडे खाली पडतात. सगळ्या भांड्यांचा आवाज होतो. सायली अर्जुन मागे येऊन पाहतात तर इकडे साक्षीला पाहताच प्रिया खूप चिडलेली असते. म्हणू लागते की कोण आहेस ग तू? आमच्या घरी काय करत होतीस? काही चोरायला आली होतीस की काय? त्यावेळी साक्षी रागानेच म्हणते की तुझ्या घरी चोरण्यासारखी एकच व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्तीला चोरण्यासाठी मी आली होते. साक्षीचा आवाज ऐकताच प्रियालाही चांगलाच घाम फुटलेला असतो. साक्षी तिचा चेहरा प्रियाला दाखवते आणि म्हणते की आता माझं तोंड काय बघतेस? मला मदत कर. साक्षी आणि प्रिया पटापट भांडी बघायला लागतात म्हणजे भरायला लागतात. प्रिया लगेच ती टोपली साक्षीच्या डोक्यावर ठेवते आणि निघून जाते. तर सायली अर्जुन तिथपर्यंत आलेले असतात, परंतु त्यांना काही साक्षीचा चेहरा दिसलेला नसतो. आता सायली प्रियाला विचारते कोण आहे ही? बोरणी होती का? तर प्रिया म्हणते नाही, मला माहिती नाही आहे. सायली म्हणते आपल्या घरी कधी कोण येतं काही कळतच नाही. तर आता सायली पुढे जायला लागते. अर्जुन पुढे निघून जातो. प्रिया मनाशीच म्हणते की प्रेमात लोक कितकी वेडी होतात की साक्षीकडे पाहिल्यानंतर मला तर आता तसंच वाटतंय. सायली अर्जुन हिला रंगे हात पकडलं असतं तर प्रिया जरा घाबरतच बोलत असते. सायली अर्जुन सर्वजण घरात येतात. अर्जुन सॅम्पल पाहतो आणि सायलीला म्हणतो की प्रिया ही तन्वी नाही, बबली लोखंडे आहे. याचा सायंटिफिक पुरावा आपल्याला लवकरच हातात येणार आहे. सायली म्हणते प्रियाने जर काही बदल केला नाही तर अर्जुन म्हणतो आता काहीच ती करू शकत नाही. आपण तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण आता प्रिया ते सॅम्पल कसं बदलते आणि रिपोर्ट कसे काय तयार होऊन येतात याच्यावर आपल्याला आता लक्ष ठेवावं लागेल. तर आता पैसे देऊन तर सायली म्हणते कदाचित तिने जर सॅम्पल दिलं असतं तर म्हणजे दुसऱ्या कुठल्या मुलीचं, जर अर्जुन म्हणतो दुसऱ्या कुठल्या मुलीचं सॅम्पल देऊन ते मॅच होऊ शकत नाही. जर तिने खरंच तन्वीचं सॅम्पल दिलं असेल तर ते मॅच होऊ शकतं. अर्जुन सायलीला म्हणतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? खरी तन्वी कोण आहे? प्रियाला माहीत असेल. आता सायली अर्जुन विचार करू लागतात. सायली म्हणू लागते प्रिया आणि तन्वी गेली कित्येक वर्ष एकमेकांशी कशी मिळवणी करून राहतात हे विसरून चालणार नाही. प्रियालाच तन्वी बनवण्यात नागराचा सगळ्यात मोठा हात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिपत शिकरी यात सामील आहे. आणि मग आता तन्वी नागराजमुळे हरवली आहे हे
आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं, परंतु गेली कित्येक वर्ष तन्वी कुठे आहे हे कदाचित नागराजला माहीत असेल, पण मला नाही वाटत की त्यांना माहिती असेल. कारण जर त्यांना माहीत होतं तर खऱ्या तन्वीला जिवंतच ठेवलं नसतं त्यांनी, तिलाही मारून टाकलं असतं. सायली आणि अर्जुन आता एवढ्या दिवसानंतर, एवढ्या वर्षांचं लपवलेलं सत्य आता नक्की तन्वी कोण आहे हे नागराजलाच माहीत असेल, प्रियालाही माहीत असेल. तर अर्जुन, सायली, प्रियाने नक्की काय जुगाड केला आहे आणि त्याचं सॅम्पल कसं बदललं, त्यासाठी तिने पैसे दिले होते का, खरी तन्वी सॅम्पल दिलं होतं का, याबद्दल आता बोलू लागतात. तर आता तिला काहीच कळू द्यायचं नाही असं सायली आणि अर्जुनचं बोलणं चालू असतं. तर आता ही प्रिया DNA सॅम्पलबद्दल बदलते म्हणजे नक्की काय करते हे तरी आपल्याला कळेल. जर आता शंका आहे तर ती खरीच असेल, प्रियाच आपल्याला खरी तन्वीपर्यंत घेऊन जाईल. अर्जुन खुश होतो, सायलीला म्हणतो, खरंच खूप फंटॅस्टिक ट्रॅप बनवलाय तू प्रियासाठी. सायली म्हणते, एवढ्यावरच आनंद मानू नका, आपण हे सगळं मॅनेज करताना खूप कसरत होणार आहे. प्रियाला तर कळू द्यायचं आहे की ते प्रिया म्हणजे DNA सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपल्याला ते बदलू द्यायचे नाही आहेत. काहीही झालं तरी सॅम्पल हे DNA टेस्टसाठी खरेच गेलेले पाहिजेत. त्यामुळे असा ट्रॅप तर त्यांनी आखलेला आहे आणि मुद्दामूनच आता त्यांनी पैसेसुद्धा ऑफर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न काही होऊ देणार नाही. प्रियाला तो तसं दाखवणार नाही, परंतु आपल्याला इन्फॉर्म करेल. प्रिया त्याच जाळ्यात अडकेल. सायली अर्जुनला म्हणते, मग आपण सॅम्पल टेस्टसाठी त्याच्याकडे देऊया. तर सायली आणि अर्जुन आता खूप मोठा सापळा रचलेला असतो. त्यानुसार अर्जुन प्रियाच्या नावामागे एक खून करतो. सायलीला म्हणतो की प्रियाच्या नावासमोर अशी एक खून कर ज्यामुळे प्रियाने सॅम्पल बदललं तर आपल्याला लगेच कळेल. अर्जुन म्हणतो, अगोदर मी हे सॅम्पल लॉकरमध्ये ठेवतो आणि लॉक करतो. सायली म्हणते की अहो लॉक नका करू, मग ते सॅम्पल प्रियाला बदलताच येणार नाही. आपलं काय ठरलेलं आहे, लॉक नाही करायचं. उगाच आपण तिला असं बोलता बोलता असं एक म्हणजे एक ट्रिक द्यायची की त्यामुळे ती शोधू शकेल, असं आता यांचं ठरलेलं असतं. प्रिया विचार करत किचनमध्ये रेंगाळत असते, कारण हे दोघं जण मुद्दामून तिला ऐकू जाईल असं बोलत असतात. आता ती विचार करते की नक्की ह्या सायलीने पर्समध्ये काय ठेवलेलं आहे. ती विचारच करत असते की आता इकडे मुद्दामूनच तिला एक ट्रिक मिळालेली असते की ड्रॉवरमध्ये काहीतरी लपवलं असं सायली आणि अर्जुन बोलत आहेत, म्हणून आता ती त्या मार्गाने विचार करू लागते. तर आता सायली आणि अर्जुन तिथेच असतात आणि सायली अर्जुन पाहत असतात की प्रिया लगेच जाते आणि सायलीच्या पर्सची झडती घेते, परंतु तिला त्यात काही सापडत नाही. त्यामध्ये पैसे असतात. प्रियाला तिची वस्तू शोधायची असते, नक्की सायलीने कोणता पुरावा लपवला हे तिला शोधायचं असतं. त्यावेळी सायली आणि अर्जुनच्या दरवाजामधून हे सगळं डोकावून पाहत असते. प्रिया एक एक करून सगळ्या वस्तूंची झडती घेते, तिथे ठेवलेली पुस्तकं वगैरे सगळं काही पाहते. त्यानंतर प्रिया ड्रॉवर चेक करायला घेते आणि त्याच वेळेला सगळ्यात मोठा पुरावा तिला मिळतो, प्रिया, मैनावती आणि तिचं सॅम्पल. आता प्रिया घाबरते आणि म्हणू लागते की सायली अर्जुन DNA टेस्ट करताय. आता मात्र ती चांगलीच घाबरलेली असते, तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. सायली अर्जुनला चांगलंच माहिती असतं की प्रिया हेच करणार होती. तर आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सायली अर्जुन सॅम्पल घेऊन डॉक्टरांकडे जातात. अर्जुनने मित्रच असल्यामुळे अर्जुन त्याला म्हणतो की आपला DNA रिपोर्ट म्हणजे DNA टेस्ट करायची आहे. मैना आणि प्रिया आणि प्रतिमा आणि प्रिया. तर आता सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी पोहोचते आणि आपल्याकडे असणारे सॅम्पल डॉक्टरांजवळ देते आणि म्हणू लागते की तुम्हाला सॅम्पल चेंज करायचं आहे, प्रियाच्या ठिकाणी हे सॅम्पल ठेवायचं आहे. प्रियाचं सॅम्पल तर ते म्हणतात की शक्य नाही आहे. प्रिया आपल्या हातात असणारा दागिना त्यांना देते आणि म्हणू लागते की जर तुम्हाला काम करायचं असेल तर ही वस्तू तुमची आहे. तर सायली अर्जुनच्या ट्रॅपमध्ये ही प्रिया अडकलेली आहे. प्रियाचं सत्य आता जगासमोर आणायला सायली अर्जुन यशस्वी होतील का हेच आपल्याला पाहायचं. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग धन्यवाद.